तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर. तर भाऊंनो, आज आपण आणले आत्तापर्यंत सगळ्यात जास्त मागण्या असणारं तो ट्रेन. व्हॉट्सअपला मेसेज असतील, इंस्टाग्रामला कमेंट्स असतील, यूट्यूबच्या व्हिडिओमध्येही कमेंट्स असतील, भरमसाठ कमेंट की दादा जे काय अयोध्यामध्ये राम मंदिर होणार आहे, जो काय उद्घाटन सोहळा आहे 100% त्यावर बॅनर आणा. कारण का आम्हाला ऑर्डर आल्यात भरपूर, प्रिंटिंगच्या असतील, सोशल मीडियाच्या असतील, सगळ्या प्रकारचे ऑर्डर आल्यात. तर भाऊंनो, मी इंस्टाग्रामचा ट्रेंडही चेक केला, भरपूर जास्त आता बॅनर पडत आहेत. तर भाऊंनो, फायनली आज आपण आत्तापर्यंतचा सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात ट्रेंडिंग टॉपिकवर ट्युटोरियल आणले. राम मंदिर एकदम खतरनाक आजचा बॅनर आहे, 100% तुम्हाला आवडणार आहे. बेसिक ते ॲडव्हान्स सगळं समजून सांगितले. जी काय आजची कन्सेप्ट आहे तर ती एकदम खतरनाक, क्रिएटिव्ह प्लस सिनेमॅटिक केले आपण. 100% फ्री मटेरियलही दिले आणि प्लस पॉईंट म्हणजे आपण फ्री PLP फाईली दिल्या. तर सगळ्याच गोष्टी आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये आता एडिट करणार आहे आणि त्याचीच तुम्हाला फ्री PLP देणार आहे. तर भाऊ, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी करतोय. तर एक रिक्वेस्ट म्हणजे काय की आजच्या ट्युटोरियलला लाईक करायचं आहे. पहिल्यांदा जेवढं व्हिडिओ बघतील तेवढं मला लाईक पाहिजेत. त्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे जय श्रीराम ही कंपल्सरी सगळ्यांची कमेंट पाहिजे. तुम्ही हे भरपूर शेअर करा, शेअर केल्यानंतरही त्यांना कमेंट करायला हवा जय श्रीराम, हे 100% मला कमेंट पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर नवीन असला तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. लई मोठा गिव्हअवे ठेवणार आहे. जसं आपण 90Kला ठेवलेला तर तो किरकोळ राहिला. 1 लाखाचा गिव्हअवे एकदम सगळ्यात मोठा असणार आहे आणि तो सगळ्यांच्या फायद्याचा आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी आपल्या इंस्टाग्रामला आणि टेलिग्रामला जॉईन आणि फॉलो करा, कारण का तिथं आपण मटेरियल्स आणि अपडेट देत असतो. तर बिना घालता चला तर आपण आजच्या ट्युटोरियलला सुरुवात करूयात. तर भाऊंनो, आता आले आपण आपल्या पिक्सल लॅब या ॲप्लिकेशनमध्ये. तर इथंच मी तुम्हाला सगळ्या सविस्तर गोष्टी समजवून सांगणार आहे. नीट समजून घ्या, भरपूर महत्त्वाचे ट्रिक्स आहेत. आणि अजून परत मी रिपीट करतो काय की सगळ्यांनी जय श्रीराम ही अनलिमिटेड कमेंट्स करायचे, भरमसाठ कमेंट सेशन भरून टाका. ओके, हीच एक रिक्वेस्ट. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण साईज इम्पोर्ट करूयात. तर आता मी 2 प्रकारे तुम्हाला साईजेस दिल्यात. 2 प्रकारे म्हणजे एकच साईज आहे पण प्रॉपरलीरित्या चेंज करून दिली प्रॉपर. आता साईज येण्यासाठी काय करा, प्रॉपर इथं तुम्हाला आपल्या इमेजमध्ये जायचं आणि इमेज साईजमधनं ती साईज ॲड करायची आहे फ्रॉम गॅलरीमधनं. ओके, प्रॉपर. आता मी एक प्रकारे एक ब्लॅक अँड व्हाईट थीम पण दिल्या आणि त्यावर जर तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे असलं तर ते पण दिले. मग नक्कीच तुम्हाला जे पाहिजे, जसं की चॉकलेटी बॅकग्राऊंड एक आहे आणि एक ब्लॅक अँड व्हाईटमधलं एक सिम्पल प्लेन ब्लॅक बॅकग्राऊंड आहे. प्लेन ब्लॅक बॅकग्राऊंडला पण एकदम खतरनाक आपली डिझाईन दिसते. ओके, तर ती पण तुम्ही चेक करा. तर चला तर आता आपण एक एक गोष्टी इम्पोर्ट करत जाऊयात. पहिली गोष्ट म्हणजे खालची जमीन, जे आपण मंदिर वापरले ना, तर त्याच्या खालची जमीन आपल्याला ॲड करायची आहे. प्रॉपरली आपण ही ॲड केली. नक्कीच ती लॉक करून घ्या. सिम्पल असं थीम आहे, प्रॉपर एकदम डोंगराळ भाग आपण असं घेतला. इथं हे कुठनं घेतला आहे, आपल्या गुगलवरनं पिक्सल जी काही वेबसाईट आहे तर त्यावर मिळते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पाठीमागचा फ्लॅग. या थीममध्ये बघू शकता फ्लॅग आपण वापरला आहे. आता जे काही जय श्रीराम हे लिहिलेलं आहे प्रॉपर, मग याची तुम्ही ऑपेसिटी कमी करू शकता इझिलीरित्या आणि तुम्हाला कितपत पाहिजे तर तेवढं ते तुम्ही डन करू शकता. ओके, हे पण मी लॉक करून घेतो. त्यानंतर पुढील मुद्दा, आणि हे जो काय फ्लॅग आहे, जर तुम्ही पिक्सल लॅब सोडून पिक्सार्टमध्ये किंवा फोटोशॉपमध्ये जर डिझाईन करायला गेला तर ही जर तुम्ही ब्लेंड मोड चेंज करू शकता. इथे तुम्हाला ते ब्लेंड मोड चेंज करता येत नाही कारण का ते ऑप्शन नाही आहेत. तर त्यामुळे इथं बेजा ब्लेंड मोड चेंज केला ना, एकदम खतरनाक कलर डॉज किंवा स्क्रीन किंवा ओव्हरले एकदम नाद एकदम खतरनाक दिसते, म्हणजे रिफ्लेक्टेड दिसते. त्यानंतर मी एक्स्ट्राही गोष्टी सांगवले त्या लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील मुद्दा, आपलं हे प्रॉपर प्रभू श्रीरामांच्या पाठीमागचं एक चक्र आपण असं घेतले, त्याला म्हणतात मंडला आर्ट या थीममध्ये, तर ते आपण ॲड करूयात. त्यानंतर प्रॉपर आपलं प्रभू श्रीरामांचा पिक ॲड करूयात. काही गोष्टी मी श्रीरामनवमीच्या थीममधलेच वापरल्यात, बघू शकता. जसं की आता हे जो काय पिक आहे, मी भरपूर आधी जवळपास श्रीरामनवमीच्या वेळी मी तुम्हाला प्रभू श्रीरामांचं भरपूर पिक्स दिल्यात बघा, HD पिक्स दिल्यात. तर त्याचं मी जे काही लिंक असेल ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन. त्यावरून तुम्ही अजून युनिक पिक्स घेऊन चांगल्या प्रकारे अजून एकदम नाद बॅनर तयार करू शकताय. म्हणजे काल ना सविस्तर तुम्हाला मुद्दा, मी ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या व्हिडिओची. हे व्हिडिओ झाल्यानंतर जाऊन बघा, ही एक रिक्वेस्ट. त्यानंतर पुढील मुद्दा, आपलं प्रभू श्रीरामांचा पिक ॲड करून झाला. त्यानंतर इथं आपलं राम मंदिर हे मेन आहे, हे आपण ॲड केलं. त्यानंतर ओके, डन. त्यानंतर पुढील मुद्दा, एक नंबर म्हणजे आपलं हे फ्लॅग काय ॲड केला, ॲड करायची गरज नव्हती, पण इथं जरा टेक्स्ट आलं आणि ते टेक्स्ट आपल्या मंदिरात मिक्स होऊन चाललं. त्यामुळे मी म्हणलं की प्रॉपर आपल्याला फ्लॅग जरा ॲड करणं गरजेचं आहे, जेणेकरून जे काय आपलं टेक्स्ट आहे तर ते उठून दिसावं. या थीममध्ये बघू शकता इझिलीरित्या अयोध्या राम मंदिर, प्रॉपर हे टेक्स्ट एकदम सिम्पल साधा फॉन्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याला जे काही टेक्स्चर मारलं आहे तर हे आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले. तर त्यासाठी तुम्ही मटेरियलही डाउनलोड करा, PLP जर डाउनलोड करा नो प्रॉब्लेम, आणि मटेरियलही डाउनलोड करा. मटेरियलमध्ये मी प्रॉपरलीरित्या टेक्स्चर दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही ते कोणत्याही टेक्स्टला लावू शकता. त्यानंतर पुढील मुद्दा,
खाली आपलं उद्घाटन सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा, किंवा आता इथं वाक्यही चेंज करू शकता तुम्ही, तुम्हाला जे पाहिजे तर ते वाक्य टाकला तरी चालेल. ओके डन. त्यानंतर पुढील मुद्दा, आता इथं आपलं शुभेच्छुकचा विषय आहे, त्यामुळे मी जरा युनिक ट्रिक वापरली. प्रॉपर जरा कॉटन थीममध्ये कापड ॲड करून त्याला ते कलर मॅच करून प्रॉपर जरा लेस लावल्यागत केले, जेणेकरून ते एकदम नाद युनिक, एकदम खतरनाक दिसेल या दृष्टिकोनातून. ओके. त्यानंतर ते ज्यांचं आहे तर त्यांचं नाव इथं प्रॉपर, आणि मग राहिलेल्या बेसिक गोष्टी आपण ॲड करूयात. जसं की एक डायलॉग आहे आपला इझिलीरित्या, तर तो घेऊन टाकूयात. राज तिलक की करो तयारी, आ रहे हे भगवादारी, एकदम खतरनाक. त्यानंतर मग आपलं ॲपॉस्ट्रॉफी हे आपण ॲड केलं की आपला बॅनर तयार. फक्त विषय काय आहे, जे काय श्रीराम श्रीराम जय श्रीराम हे आपण टेक्स्टिंग केले पाठी, मग त्याचा जरा ब्लेंड मोड चेंज करून वापरा, ते एकदम नाद दिसते, एकदम खतरनाक. हीच तुम्हाला आयाची PLP देणार आहे. तर ह्यो बॅनर तयार झाल्यानंतर तुम्ही जर मोबाईलमध्ये करत असला तर ह्यो बॅनर पुन्हा एकदा ओपन करा आपल्या लाईटरूममध्ये, आणि ते जरा टोन ॲडजस्ट करा. जे काय टेम्परेचर आणि टिंट असते तर ते जरा इकडे तिकडे केलं ना परफेक्टलीरित्या आपला लाईट टोन असो किंवा विंटर टोन असो तुमच्या पद्धतीने सेट करा, आणि एकदम खतरनाक आपला बॅनर तयार होईल. फक्त हे मटेरियल आपल्या यूट्यूबला कोणीही टाकू नका. ओके डन. समजला सगळा विषय. आजचा व्हिडिओ आवडला असला तर नक्की 100% लाईक करा, आणि ते कमेंटचं लक्षात ठेवा, जेवढ्या कमेंट्स करता येतील तेवढ्या करा. एकानं 2-2, 3-3, 4-4 जरी कमेंट केल्या तरी चालतील, पण भरमसाठ कमेंट्स पाहिजे. जय श्रीराम जय श्रीराम संपूर्ण कमेंट सेशन भरून टाका. त्याचबरोबर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आजचा व्हिडिओ भरपूर शेअर करा, जेणेकरून कळेल की बाबा कमेंट्स किती वाल्यात, प्रॉपर एकदम कमेंट्स वाढायला पाहिजेत. तर त्यासाठी भरपूर शेअर करा. ज्यांना माहीत नाही एडिटिंग त्यांना पण शेअर करा, आणि प्रॉपर त्यांना कमेंट करायला हवा भरपूर ढीक प्रमाणात. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. शेअर करूनही त्यांना सांगा सबस्क्राईब करायला, कारण का आपलं लवकरच 1 लाख होणार आहेत. भरपूर मोठा गिव्हअवे पण ठेवणार आहे. माझा शब्द आहे, मी बोललो आहे म्हटल्यावर 100% करतोय. तर नक्कीच 1 लाखाचं टार्गेट आपलं या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं, मोठा गिव्हअवे. ओके, लक्षात ठेवा. बाकी आपल्या इंस्टाग्रामला आणि टेलिग्रामलाही नक्कीच जॉईन आणि फॉलो करा, कारण तिथं आपण मटेरियल्स आणि अपडेट देणार आहे. तर या सगळ्या गोष्टी झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत. नक्कीच ढीक प्रेम द्यायला सगळीकडं, आपल्या व्हिडिओलाही द्यायला आहे, आपल्या इंस्टाग्रामलाही द्यायला आहे, भरपूर भरमसाठ प्रमाणात. बाकी अजूनही चांगलं ट्युटोरियल्स आपल्या या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त येतील, तर नक्कीच त्याही ट्युटोरियलला ढीक प्रेम द्या. बाकी भेटो लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तर बघा काळजी घ्या. टेक केअर. लव्ह यू ऑल. ढीक प्रेम. बाय. धन्यवाद.